स्टार्ट। महोदय, परिच्छेद शेतमजुरांना किमान वेतन व इतर सवलती मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडून होणाऱ्या उपाययोजनाबद्दल आपण विचारणा केल्यावरून मला खालीलप्रमाणे खुलासा करावयाचा आहे। शेतमजुरांचे किमान वेतन व इतर सेवाविषयक तरतुदी किमान वेतन अधिनियमान्वये निश्चित केल्या आहेत। त्यासंबंधीच्या अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यांच्या प्रती प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या विषयासाठी राज्याचे 3 विभाग करून प्रत्येक विभागातील शेतमजुरांसाठी किमान वेतन दर निश्चित केले आहेत। रोजावर काम करणाऱ्या शेतमजुरांचे कामाचे तास साधारणपणे 8 धरण्यात आले आहेत। त्यामध्ये एक विश्रांती समाविष्ट आहे। स्त्री व पुरुष कामगारांचे किमान वेतन दर सारखेच आहेत, परंतु रोजावर काम करणाऱ्या शेतमजुराचे 7 तासांपेक्षा कमी काम केले असेल तर त्या प्रमाणातच त्याला वेतन मिळेल। खेड्यात प्रत्येकाकडे घड्याळ नसते व प्रत्येक भागात स्त्री व पुरुष मजुरांच्या कामावर येण्याच्या व परतण्याच्या वेळाही निरनिराळ्या असतात। त्या भागातील प्रथा व पद्धती लक्षात घेऊन शेतमजुरांचे कामाचे तास व त्याला मोबदला मिळावयाचा रोजगार निश्चित केला जावा अशी भूमिका आहे। परिच्छेद शेतमजुरांमध्ये रोजावर काम करणाऱ्या शेतमजुराप्रमाणेच सालाने काम करणारे सालदार व महिन्यावारी काम करणारे महिनेदार असेही प्रकार आहेत। सालदार व महिनेदार यांच्या काम करण्याच्या पद्धती व प्रथा निरनिराळ्या भागात निरनिराळ्या असतात। शेतावरील कामाप्रमाणेच बैल गाई यांची काळजी घेणे व इतर कामेही ते करतात, तेव्हा त्यांच्या बाबतीत कामाच्या तासांची मर्यादा अशी घालता येत नाही। त्यामुळे त्या भागात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार सालदार व महिनेदार यांच्याकडून काम करवून घेण्याची मुभा शेतमालकाला देणे आवश्यक झाले आहे। परिच्छेद भरपगारी सुटीची तरतूद रोजाने काम करणाऱ्या शेतमजुराला लागू नाही, परंतु महिनेदाराला महिन्यातून 2 व सालदाराला वर्षातून 24 दिवस भरपगारी रजा मिळावयास पाहिजे। म्हणजे अशी रजा घेतल्यामुळे त्यांच्या वेतनात कपात करता येणार नाही। ही रजा केव्हा व एका वेळी किती घ्यावी हे शेतकरी व शेतमजूर यांच्या परस्पर संमतीवर सोपविणे योग्य होईल। बहुसंख्य शेतमजूर व लहान शेतकरी हे दोघेही शिक्षित नसल्यामुळे त्यांना शेतमजुरांचे किमान वेतन दर व इतर तरतुदी समजावून सांगणे आवश्यक आहे। त्यांच्या तक्रारीचे निवारण करताना ही गोष्ट लक्षात घेऊन त्या भागातील विशिष्ट प्रथा विचारात घेऊन समझोत्याने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे जरूर आहे। कामगार आयुक्त व कामगार विभागाचे सर्व अधिकारी यांना या कामात गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे सचिव यांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना पूर्वीच पाठविण्यात आल्या आहेत। आपला स्टॉप।